चरित्राचं वर्णन आहे। भगवान गोपाल कृष्ण जन्मले ना, त्याच्या आधी आपण शब्द रूपाने रामाचाही जन्म केला। पण राम आणि कृष्णामध्ये जमीन आसमानची तफावत आहे या जन्मामध्ये। राम उन्हाळ्यात जन्मला आणि कृष्ण पावसाळ्यात जन्मला। राम राजवाड्यात जन्मला, कृष्ण बंदीशाळेत जन्मला। राम पौर्णिमेच्या अवस्थेत जन्मला आणि कृष्ण अमावस्येच्या अवस्थेत जन्मला। नाही का? एवढंच नाही तर राम जन्माला सगळ्याला माहित होतं, परंतु कृष्ण जन्मला हे कोणाला माहित नव्हतं। राम जन्माच्या वेळेला गुढ्या तोरणं उभारल्या गेल्या, पण कृष्ण जन्माला काही करता आलं नाही। एवढंच नाही तर राम हे अक्षर लिहिता येते, पहिल्या वर्गाचा पोरगाही राम लिहू शकतो, परंतु कृष्ण लिहायला अवघड आहे। राम सीतेच्या सोबत सरळ उभा आहे, सरळ, परंतु कृष्ण राधिकेला मिठी मारून उभा आहे, पायात पाय टाकून उभा आहे। राम समजून घ्यायचा असेल तर रामायण वाचा, राम समजून जाईल, परंतु कृष्ण समजून घेण्यासाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचावे लागतात। एवढं बिकट काम आहे रामाचं। राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होता आणि कृष्ण परमात्माला 16,108 बायका होत्या। काय सांगावं तुम्हाला राम आणि कृष्णामध्ये? परंतु हे कसं आहे माहित आहे का? 2 आहेत आणि जमीन आसमानचा फरक आहे याच्या जन्मामध्ये। परंतु काय आहे माहित आहे का तुम्हाला? राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी, राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी रे, राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी रे। हृदय मंदिर स्मरण करा हो, हृदय मंदिर स्मरण करा करा। राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी रे, राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी रे, राम कृष्ण हरी हे दोन्ही साजी रे। राम जन्माची तिथी काय माहित आहे का? राम जन्म आपल्या कृष्ण जन्माची तिथी कोणती आहे? हा, अष्टमी, बरोबर आहे। कृष्ण अष्टमीला जन्मला। जन्मताना किती नंबरवर जन्मला? 8 नंबरवर जन्मला, 8। आणि जन्मल्याबरोबर किती वर्षाचा झाला? तर 8 वर्षाचा झाला। आणि लग्नही किती केले? तर 8च केले, लक्षात ठेव। कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची। भगवान गोपाल कृष्ण ज्यावेळेला बंदी शाळेत जन्मले ना, पहारेकरी झोपले होते। लखलखीत प्रकाश पडला बंदी शाळेमध्ये। आणि प्रकाश का पडला? तर सत्य आल्यानंतर असत्य पडून जात असते। ज्ञानी माणूस आला की अज्ञानी माणूस निघून जाते। सूर्य निघाला की रात्र थांबत नाही, तसा भगवंत आल्यानंतर अंधार निघून गेला। सगळ्या बंदी शाळेत लखलखीत प्रकाश पडलेला आहे। लखलखीत प्रकाश पडला, भगवंताचा जन्म झाला। आणि त्यावेळेला आई म्हणा लागली, बाळा तुला कुठं लपू रे, आता तुला कुठं लपू बाळ, तुला कुठं लपू? कृष्ण परमात्मा 8 वर्षाचे झाले होते। सांगितलं, आई मला लपवा लागते का? मला लपवा लागते? अरे हो ना, मामानं तुझे 6 भाऊ मारले रे, मामानं तुझे 6 भाऊ मारले आणि 7वा माझा गर्भ जिरला बाळा, तुला कुठं लपू रे, आता तुला कुठं लपू? त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण जगाचा मालक होता आणि तोही आईला म्हणा लागला, आई मला लपव ग, आई मला लपव ग, मला मामा मारल ग, आई मला मामा मारल। काय सांगा, जगाचा मालक होता आणि आईला म्हणा लागला, मला मामा मारल का, मला लपव ना। त्यावेळेला तिन्ही देवांनी सांगितलं होतं की हा जन्मल्यावर याला गोकुळात नंद बाबाच्या घरी ठेवा आणि तिथली माया घेऊन या। त्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाने लपवण्याचा विषय काढला।
तर त्याने सांगितलं, बाळा तुला नेऊन जरूर घालायचं आहे, पण तुला एवढ्या मोठ्याला कसं उचलता येईल रे? भगवंतानी सांगितलं, आई मला लहानही होता येते. अनुरेणू हा थोकडा आणि तुका आकाशा एवढा. मला बारीकात बारीक होता येते आणि मोठ्यात मोठंही होता येते. त्यावेळेला वसुदेवानी एक टोपली तयार केली आणि टोपलीमध्ये बालरूप कृष्णाला घातलं आणि भगवंतानी तिकडे पाहिलं दरवाजाकडे, तर दरवाजाचे कुलप गळून पडले होते. वसुदेवाच्या हातापायाच्या बेड्या तुटल्या होत्या आणि वसुदेवानी ते टोपलं घेतलं आणि निघाले बाहेर. निघाल्यानंतर मंद असा पाण्याचा फवारा चालू होता, बारीक पाणी फवारा. आणि परमात्माला पाणी लागू नये म्हणून 5 फणाचा नाग आणि त्याच्यावर फणा धरून होता. भगवंताला पाणी लागू नये एवढंच नव्हे तर आकाशात विजा चमकत होत्या. गंगा नदीला पाणी आलं होतं. पाणी टोंगळाभर पाणी होतं, फक्त इतकं गुडघाभर. पण तिलाही वाटलं की आज परमात्मा आपल्यातून जात आहे ना. त्या नदीलाही वाटलं की मला दर्शनाची गरज आहे. ते पाणी भरभर वाढा लागलं. मांड्या इतकं आलं, कमरी इतकं आलं, छाती इतकं आलं. नवे नवे नाका तोंडात पाणी जायला लागलं वसुदेवाच्या. त्यावेळेला कृष्ण परमात्माने विचार केला, आता बाबा फेकते का, मला पाहू तर खरी. परंतु भगवंताने त्याही स्थितीमध्ये पाय टोपलीच्या बाहेर काढला. पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर पाणी दुभंगलं आणि रस्ता सरळ निघाला. वसुदेवजी गेले आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदा प्रस्तुत झाली होती. यशोदेला मुलगी झाली होती आणि बेशुद्ध अवस्थेत यशोदा पडलेली आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाला ठेवलं आणि ती मुलगी घेतली. सांगायचं तात्पर्य, ब्रह्म ठेवला आणि माया घेतली. ब्रह्म ठेवला, माया घेतली. टोपल्यात टाकली, परत आले. आल्यानंतर बंदीशाळेत आल्याबरोबर हातापायाला बेड्या लागल्या, दरवाजाला कुलप लागले आणि मुलगी रडा लागली. केव्हा 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 रडा लागली. त्यावेळेला पहारेकरी उठले आणि जाऊन कंसाला सांगितले, हे कंसा, तुझ्या बहिणीला संतान झाली. कंसा त्यावेळेला रात्रीच कंस धावत आला, कारण की त्याला आठव्याची भीती होती ना. रात्री धावत आला आणि आल्यानंतर त्यानं ती यशोदेच्या जवळची देवकी जवळची मुलगी होती ना, आणि त्याला पकडलं त्याचे दोन्ही पाय. त्यावेळेला देवकी म्हणा लागली, दादा दादा मारू नको, दादा दादा मारू नको रे, तुला 8व्या मुलाची भीती आहे. ही मुलगी आहे, ही मुलगी आहे, मारू नको, मारू नको, याला मारू नको. त्यावेळेला कंसानं सांगितलं, तुमच्या देवलोकाचा भरोसा नाही म्हणे, तुमची मुलगी मुलगा होईल काही सांगता येत नाही. म्हणून त्या कंसाने त्या मुलीचे दोन्ही पाय पकडले, गरगर गरगर फिरवा लागला. आता दगडावर आपटावं तेवढ्यात ती मुलगी निसटली हातातून आणि वर जाऊन म्हणा लागली, हे मूर्ख कंसा, मला काय मारत कंसा, तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. काय म्हणा लागल हो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. हो हो मथुरत कंस मामा गोटे मोडितो. हो मथुरत कंस मामा गोटे मोडितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा गोटे मोडितो. सुरेश मोडितो. हो मथुरेत कंस मामा गोटे मोडितो. आणि सांगितलं की तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. कोणी आहे का इथं? हे जे कार्यक्रम आयोजक लोकांपैकी मला असं म्हणायचं आहे की मी गोवर्धन जावे राधा धीरे झुलो चुंदडी उतर जावे. राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी. राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी. हरामा तोड़ी रालू झुमा टूट जावेली. हरामा तोड़ी रालू झुमा टूट जावेली. राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी. राधा
राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी तारा मातोड़ी रारू मजुम टूट जावेरी तारा मातोड़ी रारू मजुम टूट जावेरी राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी खाली एक छोट भांड घ्या राधानंदला झूला बड़ा खत्म केला झूले राधा नंदला झूला पड़ा कदम के डाल झूले राधानंदला थारा गोरा सा मुखड़ा पे नजर लाग जावेली थारा गोरा सा मुखड़ा पे नजर लाग जावेली राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी तारा मातोड़ी रारू मजुम टूट जावेरी तारा मातोड़ी रारू मजुम टूट जावेरी राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी राधा धीरे झूलो चुनरी उतर जाएगी आणि अशा प्रकारचा प्रसंग तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे आणि त्यावेळेला कंसाला कळून चुकलं की माझा शत्रू आहे ना गोकुळात वाढा लागलेला आहे अजून मेला नाही लग्नाच्या दिवशी जाहिरात झाली होती की तिचा 8वा पुत्र तुझा घात करी अजून सापडलेला नाही आहे अशा प्रकारचा प्रसंग आहे आणि त्यावेळेला कंसाने एक दवंडी दिली दवंडी हे काम करत असताना एक आता माझं पहिल्यांदा चुकलं सांगितलं नाही मी तुम्हाला एक माणूस करू शकतो आणि दवंडीमध्ये सांगितलं की गोकुळात असणारा माझा शत्रू जो कोणी मारल त्याला अर्ध राज्य देण्यात येईल हो अशी दवंडी दिली आणि ती दवंडी ऐकली कोणा पुतना नावाच्या राक्षसींना ऐकली की अर्ध राज्य मिळण्याचा लोभ निर्माण झाला आणि पुतना राक्षसीन पडल वरते पडल असं तुम्ही असा धक्का लागला पडून त्याने सांगितलं गोकुळात कोणाच्या घरी आहे आणि एवढं माहित नाही कसं आहे तेही मला माहित नाही किती वर्षाचा आहे म्हणे 2 महिन्याचा आहे फक्त 2 महिन्याचा अशा प्रकारचा प्रसंग आहे पुतना राक्षसींना वाटलं की 2 महिन्याचा मुलगा मारायला फार सोपं आहे आणि म्हणून पुतना नावाच्या राक्षसींना आणि स्तनामध्ये विष भरलं स्तनात आणि सुंदर गोपीचं रूप धारण केलं आणि पुतना नावाची राक्षसीन आणि कृष्ण परमात्माला मारण्यासाठी निघालेली आहे स्तनामध्ये विष भरलं आणि 2 महिन्याचा मुलगा होता तर 2 वर्षापासूनचे मुलं मारायचं ठरवलं त्यानं 2 वर्षापासून झोपडपट्टीकडून सुरुवात करून टाकली झोपडपट्टीकडून आणि काय चमत्कार तुम्हाला सांगावा एका एक दिवशी 3 4 5 मुलं मारा लागले पटपट मुलं मारा लागले ना त्यावेळेला एक दिवसाचा प्रसंग असा आला की तो नंदबाबाच्या वाड्यावर गेला कोण पुतना राक्षसी नंदबाबाच्या वाड्यावर गेली त्या दिवशी कृष्ण परमात्मा पाळण्यात होते पाळण्यात हसा लागलेले आहे कृष्ण परमात्मा तुमच्याकडे भांडे नाही मिळणार का नंदबाबाच्या वाड्यावर गेलेली आहे त्या दिवशी भगवान गोपाल कृष्ण पाळण्यात होते आणि आई घरात मंथन करत होती आई मंथनच करत होती का आणखीन काय करत होती हो राधा गवळ करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गवळ करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गवळ करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन
आई मंथन करत होती, मंथन. आणि निवळ मंथन करत नव्हती तर प्रभूचं चिंतनही सुरू होतं. प्रभूचं चिंतनही सुरू होतं. कृष्ण परमात्मा थोडासा मोठा झाला आता. एक दिवस भगवंतानी आणि सगळ्याचा डोळा चुकवला आणि माती खाऊन टाकली. त्यावेळेला सांगितलं यशोदेला, यशोदे आई पाय तुझा माती खा लागला म्हणे, माती खा लागला. त्या दिवशी त्याच्या मुखात पाहिलं ना तर थोडीशी माती नव्हती, पूर्ण गाव त्याच्या मुखात दिसत होतं. आता विस्तार काय करू मी तुम्हाला. अशा प्रकारचा प्रसंग आहे. पुढं आई ज्यावेळेला हे मारायला आली ना, कोण, पुतना राक्षसी, पुतना राक्षसी मारायला आली तर भगवान गोपाल कृष्ण रडत होते. त्यावेळेला पुतना राक्षसी त्या पाळण्याजवळ आली आणि म्हणा लागली, हे पोरियो कोण आहे ग घरात. त्यावेळेला आईनं मंथन करता करता आतून सांगितलं, बाई त्याला एक झोका दे म्हणे, झोका दे, त्याला झोका दे. आता ती तर धोका द्यायला आली होती, झोका द्यायला थोडं आलती ती. आणि तेवढाच चान्स त्याला मिळाला आणि त्यानं भगवंताला काढलं पाडण्यातून आणि स्तनाला लावलं. स्तनाला लावलं ना, जणू 5 हाऊस पॉवरची मोटर बसवली असं संपूर्ण दूध आकर्षण केलं आणि जहरही पियाला सुरुवात केली. तडातड त्याच्या नाड्या तुटा लागलेल्या आहे. पुतना राक्षसींना आपलं शरीर वाढवलं. 100 हात उंची, 15 हात रुंदी, 5 हात बाई झाडी. पण भगवंतापेक्षा मोठं कोणी होऊ शकत नाही. धडाधड पडली ना तर समोरचे 2-3 घरं पडले. किंकाळ्या मारा लागली, पडली ती. आणि त्यावेळेला धुराळा उडला. सगळ्या बाया म्हणा लागल्या की नंदबाबाच्या वाड्यावर काय. सगळ्या बाया तिथं गेल्या तर तिथे जाऊन पाहत होतं, मोठीच्या मोठी राक्षसीन होती. त्यावेळेला सगळ्या बायानं विचार केला, माय हे लहान लेकरावरची बिमारी होय म्हणे, यानं लहान लेकरं मेले व यानंच मेले लहान लेकरं. मग त्या बाईला, एवढ्या मोठ्या बाईला कोणती शिडी लावायची, कोणत्या कशात बांधून न्यायचं. म्हणून त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि तुकडे करून त्याला गावाच्या बाहेर नेऊन बांधलं. अग्नी लावला ना तर ती सुगंधित असा धूर निघाला होता. राक्षसी नव्हती परंतु त्याचा धूर सुगंधित होता. याला कारण काय होतं की भगवंताचा स्पर्श झाला होता. ज्याला भगवंताचा स्पर्श होते ना त्याच्या वासना जळून जातात, त्याचा अंधकार निघून जाते, त्याचा सुगंध आपोआप निर्माण होत असते. लोह पारिसाची नसाही उपमा, लोह परिसाची नसावी उपमा, लोह परिसाची नसावी उपमा. सद्गुरु महिमा अगातसी हो, सद्गुरु महिमा अगातसी हो. लोह परिसाची नसावी उपमा, लोह परिसाची नसावी उपमा, लोह परिसाची नसावी उपमा. जसा पारीस लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं होते ना, तशा प्रकारे भगवंताचा स्पर्श झाला आणि एक राक्षसीन होती आणि ती राक्षसीनही शुद्ध झाली. स्पर्श भगवंताचा गरजेच आहे. अशा प्रकारचा प्रसंग आहे. पुढा पुतना राक्षसीन मरण पावल्यानंतर बांबळ नावाचा एक भट जी होता त्यांनाही भगवंतानी यमसदनाला पाठवून दिलं. पुढे भगवान गोपाल कृष्ण गावामध्ये खोड्या करत होता. कृष्ण परमात्मा गावात खोड्या करत होता, लक्षात ठेवा. मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावरे सूरत से मोहन दिल दीवाना हो गया, सावरे सूरत से मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावरे सूरत
कृष्ण गावामध्ये आणि घरामध्येच होताना आईने त्याच्या कमरेला आणि कडदोडा बांधला, पायामध्ये पैजण घातले होते आणि कृष्ण परमात्मा घरातच उड्या मारत होता. त्यावेळेला आई म्हणत होती त्याला, ए कृष्णा, बाहेर जाऊ नको, बाहेर जाऊ नको, कुणीच जाऊ नको. वास्तविक तो घरातच होता, तो घरातच होता. परंतु आईला असा नटखट कृष्ण होता ना, फार त्रास देत होता आईला, भयानक कृष्ण परमात्मा त्रास देत होता. आई तर एवढी त्रासली होती ना, भगवान गोपाल कृष्णाला मारत होती, काडी घेऊन मारत होती. जगाचा मालक होता तरी त्याला दटावत होती आई, आई त्याला दटावत होती. आणि अशा प्रकारचा प्रसंग आहे. एक दिवस कृष्ण परमात्मा बाहेर गेले फिरायला, बाहेर फिरून आले, धावत आले घरात. आई मंथन करत होती. आईजवळ गेला आणि सांगितलं, आई मला वर उचल, मला वर उचल, कमरेवर घे, मला उचल, मला उचल. आई मंथन सोडून दिलं आणि भगवान गोपाल कृष्णाला घेतलं कडेवर, कडेवर घेतलं आणि आतल्या घरातून वसरीत आली आई, आतल्या घरातून वसरीत आली आणि वसरीत आल्यानंतर त्याला खाली ठेवलं कृष्णाला. खाली ठेवल्यावर कृष्ण परमात्मा म्हणा लागले, वा वा, यारे म्हणावं आई, मी तुला वर उचलायचं सांगितलं, तुला मला खाली ठेवलं म्हणे. ए पोरा, जास्त बोलू नको म्हणे, जास्त बोलू नको. चुलीवर दूध ठेवलेलं आहे, दूध उतू जाईल म्हणे, मी इस्तू कमी करतो, बस जरा सांग, बस इथं. चुलीवर दूध आहे, इस्तू कमी करतो, बस इथं. वा वा, तुला दुधाची किंमत आहे म्हणे, माझी किंमत नाही. नाही वा, याले म्हणावं आई, बस मग गाड्या ना. आई त्या चुलीकडे गेली ना इस्तू कमी करायला, यानं ते रई काढली डेऱ्यातली, ताडकन मारली रई त्या डेऱ्यावर, मातीचा डेरा सगळं फुटलं, दहीच दही झालं सगळ्या घरात. आई तिथून इस्तू कमी करून आली तर कृष्ण परमात्मा इकडून ते चुलीकडे गेला आणि चुलीवर भोगणं उरफाट केलं दुधाचं. आईनं पाहिलं, म्हणे डेरा कोण फोडला, कोण फोडला डेरा, घरात कोणीच नाही, कृष्णाचा पत्ता नाही. इकडून आई चुलीकडे गेली तर चुलीवर भगवणं उरफाट दुधाचं. बस 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 म्हणे, हे तू असे धंदे करता का, आता मेला म्हणे तू, आता मेला. आणि भगवान गोपाल कृष्ण आतल्या घरात गेले. भगवान गोपाल कृष्ण आतल्या घरात. बर तुम्ही आता समजून घ्या ना, भगवान कुठं आहे, भगवान कुठं आहे. हा आतल्या घरात आहे. भगवान आतल्या घरात होते. उखळ उरफाट केलं आणि शिंक्यावरचं लोणी खा लागले होते. आई तिथं गेली, म्हणे कृष्णा, तुला डेरा फोडला ना, तुला दूध सांडवलं ना, थांब म्हणे, आता तुला बांधतो मी, बांधतो मी. कृष्ण परमात्मा पळाला आणि घरातून अंगणात, अंगणातून वसरीत, वसरीतून घरात, घरातून अंगणात, अंगणातून वसरीत असा फिरा लागला. आई त्याच्या मागं धावा लागली, परंतु कृष्ण परमात्मा सापडत नव्हता. 4 बोटाचं अंतर राहत होतं, परंतु कृष्ण परमात्मा सापडत नव्हता. कृष्णाला वाटलं, मी जर सापडलो नाही तर माझ्या आईचा अपमान होईल, म्हणून भगवान गोपाल कृष्ण सापडले. सापडल्यानंतर आईने त्या याची दोरी काढली, रईची, पहिल्यांदा उखळाला बांधली आणि मग कृष्ण परमात्माला बांधा लागली. म्हणे तुला बांधून ठेवतो म्हणे, बाबा येईपर्यंत तुला बांधून ठेवतो. आणि कृष्ण परमात्माच्या कमरेला दोरी बांधा लागली तर 2 बोट दोरी कमी पडली, गाठ पडत नव्हती. 2 बोट दोरी कमी पडली, गाठ नव्हती पडत, म्हणून त्याने दुसरी दोरी लावली. पुन्हा कमरेला बांधा लागली तर 2 बोट कमी पडली. तिसरी लावली तरी 2 बोट दोरी कमी पडली. सगळ्या घरातल्या दोऱ्या लावल्या, परंतु कृष्ण बांधल्या जात नव्हता. आई जिद्दीला पेटली, म्हणे कृष्णा, तुला बांधतोच ना मी, पदर फाडायला लागली. ते नाही 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 म्हणे, आता बांधल्या गेला पाहिजे, माझ्या आईचा अपमान होईल. आणि भगवंत बांधल्या गेले. आणि भगवंत कशानं बांधल्या जाते माहित आहे का, भाव बळे आकडे, भावाशिवाय देव बांधल्या जात नाही. आणि भगवंत बांधल्या गेले. आणि आई मग दही दूध हे इकडलं साफ करायला लागली. तेवढ्यात कृष्ण परमात्मा हातापायावर बैलासारखा चाला लागला. ते उखळ त्याच्या पाठीमागं ओढत ओढत या लागलं. नंदबाबाच्या वाड्यासमोर 2 अशोकाच्या झाडासारखी 2 झाडं जवळ जवळ होती. त्या दोन्ही झाडाच्या मधातून कृष्ण निघाला. त्या उखळ आडवं लागलं, ते दोन्ही झाडं कडाडाडाडा मोडले खाली. आणि त्या 2 झाडामधून 2 दिव्य पुरुष बाहेर निघाले. मागील जन्माचे यमला अर्जुन नावाचे होते ते. त्यांनी स्त्रियांच्या सोबत विवस्त्र स्नान केलं होतं. भगवंतांनी त्यांना शाप दिला होता, जा पुढच्या जन्मात तुम्ही झाडं होसाल, निर्लज्ज आहात तुम्ही.
त्यांनी उशाप मागितला की देवा आमची शुद्धी कधी होईल, तो जोपर्यंत भगवंताचा स्पर्श होणार नाही तोपर्यंत तुमची शुद्धी नाही. आणि भगवान गोपाल कृष्ण जे तिथून इथं आले ना, तर गोकुळ स्वच्छ करासाठी आले. गोकुळ स्वच्छ करण्यासाठी भगवंत गोकुळात आलेले आहे, लक्षात ठेवा. या दोघांची शुद्धी केली आणि पुन्हा भगवान गोपाल कृष्णाच्या गावात खोड्या सुरू झाल्या. प्रत्येक गावळण म्हणत होती, ए यशोदे, देवकीला सांगत होती, सांग ना तुझ्या यशोदेला, तुझ्या पोराला सांग काही, तुझ्या पोराला काही सांग ना. काय म्हणत होत्या हो गवळणी? यशोदे कृष्णाला सांगा हे, यशोदे कृष्णाला सांगा हे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे. आणि सगळ्या गोपी आचार्य यशोदेला सांगायचे, हे यशोदे तुझ्या पोराला काही सांग ना बापा, काय गोकुळात राहाव का चाललं जाओ, काय तू पोरगा आहे? यशोदा म्हणायची, काय केलं माझ्या पोरानं, काय केलं? अहो वासरं सोडून दिले ना, सगळे वासरं सोडून दिले, वासरानं गाईचं दूध पिलं, आता आम्ही काय करा? असं. दुसरी गवळण आली, तिने सांगितले, यशोदे तुझ्या पोराला काही सांग ना, काय केलं माझ्या पोरानं? तर माझ्या सुनीचं धोनं फेकून दिलं ना. तिसरी आली, त्यानं सांगितलं माझ्या सुनीचा माठ फोडला ना. अनेक गवळणी येत होत्या आणि कृष्ण परमात्माचं घराणं करत होत्या. यशोदा आईनं कृष्णाला सांगितलं, खबरदार कोणाच्या घरी जायचं नाही. काय म्हटलं हो? कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवड्या घरी गोपाट उठला, माठ तयाचे फोडू नको. गवळ्या घरी गोपाट उठला, माठ तयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पितानंद बाबा, मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदाईनं भगवान गोपाल कृष्णाला सांगितलं, कृष्णा सगळ्या बाया तुझ्या खोड्या हे करतात रे, सगळ्या बाया. त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, आई मी काही करत नाही ग, मी काही करत नाही. हे 7-8 जणी जमा होतात, मला मध्यभागी घेतात आणि माझ्याशीच हे खेळ खेळतात, म्हणे मी काही करत नाही ना, मी काही करत नाही. एक दिवस सांगितलं आईनं कृष्णाला, खबरदार घराच्या बाहेर जायचं नाही, घराच्या बाहेर जायचं नाही. आणि घराच्या बाहेर जायचं नाही म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा घरातच थांबला. भगवान गोपाल कृष्ण घरात थांबला, दिसला नाही कोणाला. मग सगळ्या गवळणी गोपी विचार करायला लागल्या की बाई भगवान गोपाल कृष्ण दिसले नाही ग, भगवंताची बासरी वाजली नाही ग, देवाचा आवाज कुठं आला नाही ग. एकमेकीला विचारत होत्या. एक गवळण दुसऱ्या गवळणीला विचारायला लागली, बाई कृष्ण दिसला का? नाही ना. काय म्हणत होत्या माहित आहे? गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही तसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो
डावा उडतो डोळा डोळा बाई डावा कधी ना झाली आजवरती नजरे आड कृष्णमूर्ती कधी ना झाली आजवरती नजरे आड कृष्णमूर्ती हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुन्हेगा गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा एकमेकींना विचारत होत्या एकमेकींना भगवान गोपाल कृष्ण बाहेर निघाले नाही ना तर काही गवळणी ज्या होत्या ना भगवान गोपाल कृष्णाला पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या पाणी भरायला ज्या गवळणी जात होत्या ना तर पाणी भरायचा रस्ता दुसरीकडून होता परंतु कृष्ण परमात्माला पाहण्यासाठी नंदबाबाच्या वाड्यासमोरून जात होत्या कृष्ण दिसला पाहिजे धुणं धुणाऱ्या बायाही रस्ता सोडून नंदबाबाच्या वाड्यासमोरून जात होत्या कारण एकच होतं की कृष्ण दिसला पाहिजे आणि आईनं सांगितलं अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही आज पाहतो म्हणे किती बाया खऱ्या आहेत तोच नाव सांगते ना आली एक बाई सकाळी ए शोधे आता कृष्ण घरातच होता काय म्हणतं बाई काय तो पोरग होय का कोण बिचारे काय आम्ही राव का नाही हो या गावातनी काय एवढं इबलीस पोरग ती आलं काय केलं अहो बाया पत्रावर चाललं ना भेट आता काय सांगू तुले फार खराब तो पोरग बरोबर मी सांगतो त्याला एक गेली दुसरी आली तिसरी आली संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि 10 बाया आल्या 10 कृष्ण घरातच होता ते येत होत्या खोटा निरोप सांगत होत्या आणि कृष्ण पाहिला की यशोदा त्याने बोलत होती लागेल तेवढं पण ते शिव्या ऐकत नव्हत्या फक्त दर्शन घेत होत्या किती आई बोलली तर त्याचं काही वाटत नव्हतं फक्त कृष्णाला पाहण्यासाठी खोटा निरोप घेऊन येत होत्या संध्याकाळी एक बाई आली त्यावेळेला यशोदा खूप गरम झाली होती आणि ती आली ए यशोदे मग यशोदाही गरम झाली माई अंटीनावर गेला म्हणे आता तू बोलूच नको काय बोलायला लागली हो पायट पासून 10 नंबर झाला म्हणे तू याला 10वा नंबर आहे सगळ्या बाया आल्या महापोरगा पायट पासून घरात आहे म्हणे आणि माया पोराचं घरा न करता तुमच्या पोरं सुधी आहे का महापोरगा मारून टाकू का जेव्हा भिडली यशोदा त्याच्यावर ती बाई थंडीगारच झाली आणि मग मला लागली बाई मी त्याच्यासाठी नाही आली ना मी त्याच्यासाठी नाही आली ना माय मग नाही तूही त्याच्यासाठी आली म्हणे काय केलं माया पोरानं सांग माया पोरानं काय केलं अहो म्हणे बिचारे मी त्याच्यासाठी नाही आली मग थोडंसं यशोदेला शांत केलं आणि मग मला लागली यशोदा तुला राग आला का म्हणे बाय मायात पोराचं नाव घेते ना कोणी मायात पोराचं नाव घेते बरं तू असं कर ना म्हणे मग काय करू संकट चतुर्थी कर म्हणे 5 चतुर्थ्या करून तर पाय 5 चतुर्थ्या आपल्या गावाचा गणपती मोठा गुणवान आहे म्हणे 5 चतुर्थ्या धर कृष्ण परमात्मा तिथंच बसून होता दोघी जणी गोष्टी करायला लागल्या चतुर्थ्या करून पाय ना 5 मला गुण आला माया पोराचं असंच होतं ना तू करून तर पाय 5 चतुर्थ्या मग यशोदेने सांगितलं मी करतो म्हणे चतुर्थ्या आता मग आता चतुर्थी एक केली कृष्ण परमात्माला वाटलं गणपतीवर भरोसा राहणार नाही म्हणे माया आईचा आपण भांडण तंटा काही करू नये विनाकारण भरोसा जाईल देवावरही श्रद्धा राहणार नाही मग कृष्णानं कल्ला नाही हल्ला नाही काही नाही 5 चतुर्थ्या होईपर्यंत गोपाल कृष्णाचं कुठंच कल्ला नाही आणि यशोदा आई त्या बाईले बोलावून कॉफी पाहिजे माय घे कॉफी घे त्याला बोलव हा घे कॉफी हा बुवारे मागं सांगितलं असतं तर मी कवाच करत होती हो म्हणे 5 चतुर्थ्या झाल्या महापोराचा कल्ला नाही काही नाही महापोरगा घरातच आहे म्हणे कोणी नाव काढायला लागलं नाही महापोराचं नाही ना बाई आपल्या गावाचा गणपतीच लय सुद्धा आहे गणपती लय सुद्धा आहे 5व्या चतुर्थीच्या वेळेला यशोदा आईनं काय केलं भगवान गोपाल कृष्णाला आंघोळ घातली नवे कपडे घातले आणि 52 मोदक केले 52 तुपातून तळून काढले निरंजनी घेतली एक कापराचा डब्बा घेतला गंध अक्षदा घेतल्या दुर्वा घेतली एक ओलं नारळ घेतलं मोठं 1/2 किलो पेढा घेतला एक मोठा हार घेतला फुलाचा
आणि हे सगळं साहित्य ताटात भरलं आणि यशोदा आईनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा चाल म्हणे, आता चाल चाल चाल. गुरुजी हे जे आहे ना पर्वत, हे खाली ठेवा लागल, म्हणजे तिथं बाया त्याच्या कृष्णातलं आपल्या गावाचा गणपती लय सुद्धा आहे, लय सुद्धा आहे. मग बाईनं ते कपडे गिपडे घातले आणि आरती घेतली एक आणि त्याच्यावर कपडा झाकला आणि घेतलं त्या कृष्णाला. आली गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या मंदिरात आली आणि ते पाठ खाली ठेवलं ताट आणि पहा लागली तर आतली माचीस नव्हती. माचीस अगरबत्ती पेटवाले माचीस नव्हती. त्यावेळेला यशोदा आईनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा घरी जा, बरं घरी जा, पळ 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 घरी जाय. आणि काय रे, अरे डब्बी भुलली रे पोरा, माचीस भुलली म्हणे, दिवा लावायचा आहे ना आता, जाय 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 जाय. भगवान गोपाल कृष्ण म्हणा लागला, मी नाही जात, मी नाही जात, मी भुललो गिल्लो तर, मी भुललो तर. काय पोरा रोज असते इकडे खेळायला येतं, तू कायले भुलतं. नाही नाही मी भुलीन म्हणे, मला काही सांगता येत नाही, मी नाही जात. अरे जा ना, इथून असा गेला ना असा गेला की आपलंच घर आहे ना या गल्लीत. नाही हो, ते पाटलाचे कुत्रे लई खराब आहे म्हणे, मी जात नाही. असं भगवान गोपाल कृष्ण जात नाही म्हणल्यावर आईनं विचार केला, म्हणे तू असं कर, मी जातो, तू इथं थांब. हा असं जमते बा म्हणे, असं जमते. आई निघाली घरी माचीस आणायला आणि कृष्ण परमात्मा तिथं थांबला. त्या परातीवरचा कपडा काढला त्यानं पाहिलं तर एवढा ढिगच होता मोदकाचा. काढला त्यानं, एक एक मोदक खाल्लं धरून आणि गणपतीला म्हणा लागला, गणपती मजा आले का म्हणे, तुझ्या आली मजा आहे, घरी बसल्या तुले खायला भेटा लागलं, तब्येत सुधारली ती आली, तो पोट मोठं झालं, थंडगार खातं, मजेत राहा लागला. असं म्हणून चक मोदक खाऊन टाकले. 1/2 किलो पेढा होता खाऊन टाकला, फुलाचा हार गिटकून टाकला, नारळही खाऊन टाकलं, कापूर खाऊन टाकला, निरंजनी गिटकून घेतली, काही ठेवलं नाही ताटात, काही ठेवलं नाही. आणि मग म्हणा लागला गणपतीला, गणपती तो कसं काय आता, तो कसं काय आता. गणपतीला आणि चुकल्या देवळात बसून होता, धरला गणपती आणि गणपती गिटकला आणि पाणी पिला. आई आली तिकडून आणि आई आल्यावर आईनं पाहिलं तर ताटात काहीच नाही, अजिबात काही नाही. त्यावेळेला म्हणा लागली आई, कृष्णा या ताटात रे काहीच नाही ना, कुठे गेला गणपती. म्हणे माय मी इथं नव्हतो, मी नव्हतो इथं. म्हणे काहून. अहो म्हणे मायाकडे सोंड करे म्हणे असा, मी इकडे लपलो होतो. त्यावेळेला आईनं मंदिरात पाहिलं तर गणपती नव्हता. त्यावेळेला आई विचारायला लागली, कृष्णा गणपती रे गणपती. म्हणे माय आता का तू गणपती मी खाणार आहो, हा गणपती खाणार आहो का तुला. आईनं सांगितलं आकर आकर आकर. आईनं चापट उजारली, आकर. भगवान गोपाल कृष्णानं तोंड उखललं ना, काय सांगू तुम्हाला. 50 गणपती आतली क्रिकेट खेळा लागले होते तोंडात, हा रन काढा लागले ते. आई म्हणा लागले, त्यानं डोळे बंद केले. त्यावेळेला कृष्ण परमात्मा आईला म्हणा लागला, आई जर माणसाला शांत व्हायचं असेल तर कोण्या गणपतीची पूजा करा लागेल. मुळारंभी मोळी स्थापिला गणपती, मुळारंभी मोळी स्थापिला गणपती, मुळारंभी मोळी स्थापिला गणपती. तया पाशी वस्ती निर्गुणाची हो, तया पाशी वस्ती निर्गुणाची हो. मुळारंभी मोळी स्थापिला गणपती, मुळारंभी मोळी स्थापिला गणपती, मुळारंभी मोळी स्थापिला गणपती. भगवान गोपाल कृष्ण आईला म्हणा लागले, आई माणूस शांत व्हायचा असेल तर कोण्या गणपतीची पूजा करा लागेल. आपण तर दरवर्षी गणपती बसवतो, 10 दिवस गणपती बसवतो आणि 11व्या दिवशी फेकून देतो पाण्यात. 11व्या दिवशी त्याचं काय काय प्रेम आहे तुमच्याला, कुठं प्रेम आहे हा. मग कुठला गणपती. या देहाची ज्या वेळेला रचना झाली तुमच्या या देहाची, तर कुठून सुरुवात झाली. या देहामध्ये गणपती आहे, कुठून सुरुवात झाली तुमची, तिथं तुम्ही ध्यान लावा. मुळारंभी मुळी स्थापिला गणपती, तया पाशी वस्ती निर्गुणाची. हा हे गणपती तर आपण आणतो बुडवतो, मी काय सांगा तुम्हाला.
त्या गणपतीची पूजा करा की ज्याला ते गणपती त्याचा असा आहे की ते तुमच्या शेवटपर्यंत तोच गणपती कामी येते. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुन्हा बघ गावातली पुन्हा भगवान ते झालं प्रोग्राम आणि पुन्हा भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या. खोड्या सुरू झाल्यानंतर यशोदा आईनं सांगितलं, कृष्णा आता तू गावातच राहू नको म्हणे, आता गावात नको राहू तू, बस गावातली सगळ्या बाया तुझ्या नावानं घरानं करायला लागल्या, आता तू गाई चारा लागली. त्या दिवसापासून यशोदा आईनं भगवान गोपाल कृष्णाला गाई चारायला पाठवलं. पेंद्या सुदामा दगड्या धोंड्या हरी केशव आकड्या आणि याईच्या सोबत कृष्ण परमात्मा गाई चारायला चाललेला आहे. काय म्हणा लागल मग? छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वार, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वार, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, माखन खाए मारो मदन गोपाल हरी, माखन खायो मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में चले मारा मदन गोपाल हरी, बीच में चाले मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल हरी, छोटो सो मारो मदन गोपाल. कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मारो मदन गोपाल हरी, श्याम वरण मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल,
छोटो मारू बदन गोपाल हरी छोटो मारू बदन गोपाल हरी छोटो मारू बदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मारो बदन गोपाल हरी छोटो सो मारू बदन गोपाल हरी छोटो सो मारू बदन गोपाल अनंत ब्रह्मांडाचा नायक भगवान गोपाल कृष्ण गायी चाराला निघालेला आहे. पेंद्या सुदामा दगड्या धोंड्या हरी केशव वाकड्या सगळ्याच्या सोबत कृष्ण परमात्मा हे गायी चाराला निघालेला आहे. आणि भगवान गोपाल कृष्ण पहिल्या दिवशी गायी चारायला गेले ना, जाताना बरोबर गेले, परंतु येताना अगाशूर नावाचा दैत्य जो होता ना, मोठ्या सापाचं रूप धारण केलं होतं आणि अगाशुराने एक दाढ आकाशाला आणि दुसरी जमिनीत टाकली होती. ज्यावेळेला परत यायचं आहे ना, त्यावेळेला सगळ्या गायी गुरं ढोरं त्याच्यातून चालले ते, तर सगळे चालले त्याच्यात. तर पेंद्या म्हणे कृष्णा आपला रस्ता हुकला का रे म्हणे, रस्ता असा कसा. पेंद्या हुच्या. भगवान गोपाल कृष्णाला सांगितलं शानपणा करू नको म्हणे, बरोबर आहे, चल 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 भाई पुढे. आता सगळे गायी गुरं पोरं त्याच्यात गेल्यानंतर मग त्या सापाने तोंड मिटलं. तोंड मिटल्यानंतर अंधार झाला, गायी हंबरा लागल्या, लहान लहान लेकरं घबरावं लागले, हे पोरं म्हणा लागले कृष्णा मरतो आम्ही, मरतो आम्ही, आता मरतो. त्यावेळेला बलराम दादानं सगळ्या मुलांना सांगितलं घाबरू नका, कोणी मरणार नाही. कारण काय, सकळ जीवाचा करी तो सांभाळ सकल जीवाचा करी तो सांभाळ तुम्हा मोकलीन ऐसे नाही हो, तुम्हा मोकलीन ऐसे नाही. सकल जीवाचा करी तो सांभाळ सकल जीवाचा करी तो सांभाळ सकल जीवाचा करी तो सांभाळ. बलराम दादानी सांगितलं कोणी मरणार नाही, घाबरू नका. सगळ्याचा सांभाळ करणारा भगवान गोपाल कृष्ण सोबत आहे ना. आणि त्यावेळेला कृष्ण परमात्माने आपलं शरीर वाढवलं, एवढं वाढवलं की आकाशा इतकं उंच करून टाकलं. अगाशूर नावाचा दैत्य उभा चिरला गेला आणि अगासुर नावाचा दैत्य मरणास प्राप्त झाला, मरण पावला. त्यावेळेला सगळे गायी ढोरं गुरं बाहेर निघाले आणि त्यावेळेला विचारलं पेंद्याने विचारलं कृष्णा कोण होय रे, कोण होय. त्याला सांगितलं हा अगासुर नावाचा दैत्य आहे, हा दैत्य आहे. त्यावेळेला सगळे मुलं कृष्ण परमात्मा म्हणा लागले तेव्हा तुम्ही जर नसते ना तर आम्ही आमचं खरं नव्हतं, तुम्ही नसते तर आम्ही मरत होतो, आणि तुम्ही नसले तर आमचं जमतच नाही. आणि म्हणूनच तुकोबारायनं सांगून गेले तुम्हाला मी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विण जीवा सुख नावे हो, तेने विण जीवा सुख नावे हो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आणि अशा प्रकारचा प्रसंग आहे. दुसऱ्या दिवशीही भगवंत गायी चारायला निघालेले आहे. दुसऱ्या दिवशी पेंद्या सुदामा दगड्या धोंड्या हरी केशव वाकड्या आणि सगळेच्या सगळे आणि दुसऱ्या दिवशीही निघाले. आणि कृष्ण परमात्माचा एक नियम होता, भगवंत गायी चारायला गेले ना तर दुपारच्या प्रसंगामध्ये सगळ्यांच्या सिदोरीचा एक काला करत होते एका ठिकाणी. आणि काला करून प्रत्येकाच्या मुखात एक एक घास भगवंत पहिल्यांदा भरत होते आणि नंतर भगवंत जेवण करत होते. आणि त्याही दिवशी भगवंतानी सगळ्याचा काला केला आणि त्या ठिकाणी भगवंतानी प्रत्येकाच्या मुखात एक एक घास घातलेला आहे.
आणि त्यावेळेला बकासूर नावाचा भयानक मोठा बगळ्याचं रूप घेऊन एक दैत्य आला. बगळ्याचं रूप धारण केलेलं आहे बकासुरानं आणि आला आणि भगवान गोपाल कृष्णाला कॅप्सूलच्या गोळीसारखं उचललं आणि गिटकून घेतलं. सगळे मुलं घाबरत होते, रडा लागले, कृष्णा मेलो आपण, मेलो मेलो कृष्णा मेलो. आणि भगवान गोपाल कृष्णालाच गिटकला त्यानं. कृष्ण परमात्मा त्याच्या गळ्यात गेले ना तर एवढे गरम झाले की त्याला पटकन बाहेर काढलं. त्याला बाहेर काढल्याबरोबर भगवान गोपाल कृष्णाने त्याची चोची धरली आणि उभा चिरून टाकला आणि बकासूर नावाचा दैत्य मरणास प्राप्त झाला. अशा प्रकारचा प्रसंग आहे. भगवान गायी चारा लागलेले आहे गोपाल कृष्ण. तिसऱ्याही दिवशी गायी चारायला गेले आणि गायी कुठं केल्या, गायी चारल्या आणि गायी खूप गवत खाल्लं, पाणी पिल्या गायी. आणि ज्या डोहामध्ये गायी पाणी पिल्या ना त्या डोहामधलं पाणी विषारी होतं. ज्या डोहात मुलं पाणी पिले तेही पाणी विषारी होतं. एक डोहच असा होता, मुलांना माहीत नाही, गायीलाही माहीत नाही. ते पाणी पिया लागल्या, गरगर गरगर गायी फिरा लागल्या आणि पटकन खाली पडा लागल्या. मुलालाही नारी या लागली, चक्रा या लागलेल्या आहे. कृष्ण परमात्मानं पाहिलं की हे पाणी विषारी आहे, हे गाई ढोरं पडा लागले, मुलाला चक्रा या लागलेला आहे. भगवान गोपाल कृष्णानं पाहिलं की या डोहातलं पाणी विषारी आहे आणि काय असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये कालिया नावाचा भयानक मोठा अजगर राहत होता. कालिया नावाचा साप त्याच्यात राहत होता. भगवान गोपाल कृष्णाने मुलांना सांगितलं की उद्या या डोहातलं पाणी कोणी पियायचं नाही, कोणी पियायचं नाही. ठीक आहे म्हणे कृष्ण पिणार नाही, पण आज काय भगवंतानं सगळ्यांना तो शुद्धीवर आणला. पण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भगवंत चेंडू फळीचा डाव खेळले. आज तुम्ही ज्याला क्रिकेट म्हणता ते त्या काळात गोपाल कृष्ण खेळले आणि भगवान गोपाल कृष्णाने ती बॅट जी होती ना तो चेंडू असा मारला की नेमका त्याच डोहात चेंडू पाडला. कारण असं होतं की भगवंताला ते डोह स्वच्छ करायचा होता आणि त्या डोहात चेंडू पडला. काय म्हणा लागल मग, हरीचा चेंडू सांग पेद्या, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा हरी सांगना, पाण्यात गेला कसा हरी सांगना, पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू सांग पेद्या, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा हरी सांगना, पाण्यात गेला कसा हरी सांगना, पाण्यात गेला कसा. भगवान गोपाल कृष्णाने तो चेंडू त्या डोहात मुद्दाम टाकला. भगवंताला ते डोह स्वच्छ करायचं होतं ना. आणि मग भगवान गोपाल कृष्णाने चेंडू काढण्यासाठी मुलांना सांगितलं की मी चेंडू काढतो, मी चेंडू काढतो. त्यावेळेला सगळे मुलं म्हणा लागले, कृष्णा तू म्हणत होता ना या डोहातलं पाणी विषारी आहे, आम्हाला पाणी पिऊ दिलं नाही, गाईला पाणी पिऊ दिलं नाही आणि तू त्या डोहात उतरा लागलेला आहे, जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. परंतु भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं माझा डाव आहे, मी चेंडू काढून आणतो. भगवान गोपाल कृष्णाने त्या डोहात उडी मारली ना तर बुडात गेले आणि बुडामध्ये कालिया नावाचा भयानक मोठा साप होता, त्याच्या छातीवर उडी मारली भगवंताला. सगळ्या नागपत्न्या शरण आल्या. सगळ्या नागपत्न्यांनी भगवान गोपाल कृष्णाला विनंती केली, आमचं कुंकू पुसू नको कृष्णा, आमचं कुंकू पुसू नको रे. त्यावेळेला कालिया नावाचा जो साप होता ना त्या सापाला मुक्ती प्रदान केली आणि तिथून दूर काढून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि एक दिवस गायी चारून कृष्ण परमात्मा घरी आले. घरी आल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यामध्ये एक बैठक बसली होती. खूप लोक होते नंदबाबाच्या वाड्यामध्ये. कृष्ण परमात्मानं गायी बांधल्या आणि कृष्ण परमात्माही आला आणि बाबाला विचारलं, नंद बाबाला, बाबा हे बैठक कशासाठी आहे, हे लोक कशासाठी आले. त्याने सांगितलं, कृष्णा दरवर्षी आपण इंद्राची पूजा करत असतो आणि इंद्रपूजेचा दिवस आहे आज आणि इंद्राच्या पूजेची बैठक आहे आणि इंद्रपूजा करायची आहे म्हणून आम्ही बसलो. त्यावेळेला कृष्ण परमात्माने सांगितलं, बाबा आता इंद्राची पूजा बंद करा.
इतके दिवस केली ते केली, आता इंद्राची पूजा बंद करा, आता इथून पुढे इंद्राची पूजा होणार नाही. त्यावेळेला नंद बाबा म्हणायला लागला, कृष्णा तुला कसं कळत नाही? अरे इंद्र आहे म्हणून पाणी पडते, पाणी पडल्यावर आपल्या गाईला पियाला मिळते, गवत निघते, ते गवत आपल्या गाईला खायला मिळते, आणि तू म्हणतो इंद्राची पूजा करायची नाही? हो नाही करायची, नाही करायची. अरे तुला समजत कसं नाही? त्याने सांगितलं, बाबा गवत कुठं निघते सांगा बरे. पाण्यावर गवत निघते का? नाही. दगडावर निघते का? नाही. मग दगडावर निघत नाही, पाण्यावर निघत नाही, तर गवत निघते कुठं? एकच गोवर्धन पर्वत आहे की त्याच्यावर लाखो करोडो गायी चरतात. आजपासून आपल्याला आणि गोवर्धन पर्वताची पूजा करायची आहे. इंद्रदेवाची पूजा कॅन्सल करा आणि भगवान गोपाल कृष्णाने पेंद्या, सुदामा, दगड्या, धोंड्या, हरी, केशव, वाकड्या, नंद बाबा, यशोदा आई, गोप गवळणींना सांगितलं की पूजेचं साहित्य घ्या, गाईला झुला टाका, त्याच्या शिंगात खोबळे घाला, नवे नवे त्याला माळा टाका, तुम्ही नवे कपडे घाला आणि वाजंत्री सोबत घ्या आणि चला गोवर्धन पूजेला. आज इंद्राची पूजा बंद करायची आहे. आणि त्या दिवशी सगळ्यांना घेऊन कृष्ण परमात्मा पेंद्या, सुदामा, दगड्या, धोंड्या सगळे आणि गोवर्धन पर्वताची पूजा करायला गेलेले आहे. सगळे चौभोवताल झालेले आहे, सौभोवताल झाले सगळे. धूप, दीप, नैवेद्य, अगरबत्ती लावली आणि तो सुगंध वर गेला आणि इंद्र म्हणायला लागला, आज तर माझी पूजा करत असतात, हे तर खाली कोणाची पूजा करायला लागले? माझ्या पूजेचा दिवस आहे आणि हे गोवर्धन पर्वतावर काय करायला लागले? त्यावेळेला कृष्ण याला वाटलं इंद्राला की हे या गवळ्याच्या पोराचं कारस्थान आहे बरे, हे या गवळ्याच्या पोरानं केलं असलं असं नाटक. म्हणून त्या दिवशी इंद्राने धो धो पाऊस पडायला सुरुवात केली. इतकं पाणी पडलं काय सांगू तुम्हाला. त्या पाण्यातून पाखरं जरी उडून गेले ना तर पटकन खाली पडत होते, एवढं पाणी होतं. तुफान पाणी पडलं, विजा कडायला लागल्या, म्हाताऱ्या गायी होत्या ना ते गायी हंबरा लागल्या, लहान वासरा हंबरा लागले, म्हातारे माणसंही लटलट 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 काडी घेऊन हालत होते. त्यावेळेला सगळे गवळी म्हणा लागले नंद बाबाला, नंद बाबा तुम्ही लेकराचं ऐकून काही करता राहिला, काही करता. अरे आज इंद्र पूजेचा दिवस आहे, आज इंद्र कोपला, आता मरणार आपण सगळे. त्यावेळेला कृष्ण परमात्मानं सांगितलं, अजिबात कोणी मरणार नाही, फिकीर करायची नाही. तुम्ही एक काम करा. म्हणे काय? हे गोवर्धन उचला. आता सगळे जण म्हणा लागले, नंद बाबा तो पोरग मॅड झालं, पर्वत कुठे उचलत असते काय? भगवंतानी सांगितलं लावा ताकद, सगळ्या मिळून लावा. आणि चौभोवताल सगळे मुलं झाले, गोप गवळणी झाल्या आणि उचलला गोवर्धन पर्वत. उचलला, थोडासा उचलला गेला आणि एक वेळा नामस्मरण झालं, गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही काहून जय म्हणलं रे? यायले म्हणू द्या ना, गावाले रुसतील. आम्हाला म्हणू कृष्ण भगवान की. नाही हे कोपरा खाली राहिला ना. हे माणसं फार कंजूशी चालल्या गेल्यानंतर पेंड्या, सुदामा, दगड्या, धोंड्या, हरी, केशव, वाकड्या सगळ्यांनी आपापल्या जवळच्या काड्या होत्या, ते काड्या त्याला लावल्या पर्वताला. 9 लाख गायी त्या पर्वताच्या खाली आल्या, सगळे गोप गवळणी त्याच्या खाली आल्या आणि भगवान गोपाल कृष्ण मध्यभागी उभा होता आणि करंगळी लावली त्याने. एक त्या पर्वताला एक करंगळी लावली आणि त्याच्यावर पर्वत घेतला. सगळे लोक त्याच्या खाली होते. त्यावेळेला पेंद्यानं पाहिलं आणि पेंद्या म्हणायला लागला, हे कृष्णा, हे कृष्णा. म्हणे काय? अरे उचल ना जरा, आम्हाला भारी झालं ना, उचल ना. कृष्ण परमात्माला सांगितलं, नाही रे, मायावरच भार आहे, मायावर भार आहे. अबे होट, खुशाल काढून घेणे म्हणे तू करंगळीवर, तुझ्यावर कायचा भार आहे रे? मग काढू का करंगळी? अरे काढ ना, मग काढ. मला थोडीशी काढली. अरे रे मेलो 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 म्हणे कृष्णा, मरतो म्हणे आम्ही, मरतो. तो काढ, तसं करू नको, तसं करू नको. भगवंतानं थोडीशी करंगळी जरी खाली केली ना तर मात्र काही खरं नाही. आणि तुम्हालाही एक सांगा लागलो, हा जे गोवर्धन पर्वत आहे ना याच्यातून भगवंताची अशी करंगळी काढून घेतली तर हाही गोवर्धन पर्वत पडायला वेळ लागत नाही. मी त्या गोवर्धनाची पूजाच नाही, मी ह्याची सांगा लागलो. हीच एक कथा आहे श्रीमद भागवतामध्ये. आणि अशा प्रकारचा प्रसंग सुकानी राजा परीक्षितीला गंगा नदीच्या पावन किनाऱ्यावर सांगितला. आणि तीच कथा आज नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंगच्या या पावन भूमीवर आणि समर्थाच्या डोळ्यासमोर श्रीमद भागवत कथा आहे. पण कथा करणारा
एक हमाल नौकर आहे, नौकर बस. कथा करणारा महाराज म्हणून नाही आहे. ही तर त्या दिली त्यानं बुद्धी, मी बोला लागलो. त्यानं तरी बुद्धी दिली नसतं तर मी बोलत नव्हतो. अशा प्रकारचा प्रसंग आज श्रीमद भागवत कथेमधून झालेला आहे. सुख राजा परीक्षितीला सांगा लागला, राजा 6:15 वाजले रे राजा, 6:15 वाजलेले. भागवताची वेळ संपलेली आहे. लगेच श्रीमद भागवत कथेची आरती. ब्रह्मेश्वर